नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 1 या टिपक्यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आपण आधी टिपके मांडून घेऊयात, मग नंतर आपण रांगोळी काढूयात। चला तर 5 ते 1 असे हे टिपके आपले मांडून झालेले आहेत। आता आपण 3-3 रेघा ह्या आडव्या उभ्या स्वस्तिकच्या आकारामध्ये ही रांगोळी जोडून घेणार आहोत। चला तर मग अशा पद्धतीने आपण आडवी आणि उभी रेघ काढलेली आहे। आता साइडच्या टिपक्यामध्ये आपल्याला या 5 रेघा काढून घ्यायच्या आहेत उभ्या। 2 3 हे 4 आणि हे 5 अशा पद्धतीने आपण आता हे 5-5 लाईन प्रत्येकच रेषेच्या साइडने स्वस्तिकच्या आकारासारख्या दिशेने काढून घेणार आहोत। चला तर आता वरच्या साइडला 5 रेघा या काढून घेणार आहोत। चला तर आता मध्ये आपण हे 5 रेघा अशा काढून घेतलेल्या आहेत। आता साइडच्या ह्याच्यामध्ये हे आपल्याला अशाच प्रकारच्या 5 रेघा 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 1 हे 2 3 4 आणि हे 5। चला तर आता आपण मधल्या दिशेला हे अर्धगोल प्रत्येकच रेघेचे काढून घेणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे ते। 1 हे 2 हे 3 आणि हे 4। चला तर आता राहिलेल्या घरांमध्ये हे अशाच प्रकारे आपण हे अर्धगोल असे काढून घेणार आहोत। 1 हे 2 हे 3 आणि हे 4। चला तर आता आपण तिसऱ्या घरातही अशाच पद्धतीने हे अर्धगोल काढून घेत आहोत। चला तर आता अशा पद्धतीने आपण हे 4-4 अर्धगोल काढून घेत आहोत व्यवस्थितपणे। तर आता आपल्या चौथ्या घरामध्येही अशाच प्रकारची रांगोळी काढायची आहे। 1 2 हे 3 आणि हे 4। पहा तर कशा प्रकारची आपली रांगोळी काढून ही कंप्लीट होती डिझाइन। नंतर आपल्याला एक चक्री काढायची आहे लास्टच्या लाईनला आणि त्या रेघा त्याला जोडून घ्यायच्या आहेत। पहा अशा प्रकारे आपली चक्री काढून झालेली आहे। तर त्याला आपण या रेघा जोडून घेणार आहोत। 1 2 3 आणि हे 4। अशाच प्रकारे आपण प्रत्येक साइडला या चक्री काढून या रेघा जोडून घेणार आहोत। 1 2 हे 3 आणि हे 4। आपण तिसऱ्या घड्यातही असंच काढत आहोत। 2 3 हे 4 आणि हे 5। तर आता आपण अर्धगोलाच्या समोर एक चक्री काढून त्याला आपण कळ्या काढणार आहोत। जेवढ्या मावतील तेवढ्या कळ्या काढायच्या आहेत आणि एक रेघ परत बाहेरच्या दिशेने काढून त्याला आपण 5-5 रेघा काढून पांढरा टिपका देणार आहोत। त्याच्यानंतर पिवळा टिपकाही आपण देणार आहोत। चला तर आपल्याला चारही बाजूंना अशाच प्रकारची ही डिझाइन काढून घ्यायची आहे।
अतिशय सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे ही. कुणीही काढू शकेल, इतकी सोपी. चला आता पिवळा टिपका देऊन आपण लाल टिपका दिलेला आहे. त्या कड्यांना आपण लाल रंग देणार आहोत, म्हणजे आणखी सुरेख आणि आखीव रेखीव वाटेल रांगोळी आपली. तर आपण प्रत्येकच साईडला अशाच प्रकारची डिझाईन ही काढणार आहोत. नंतर आपण फुलाच्या विरुद्ध बाजूस त्या रेघेच्या कमळ पण काढून घेणार आहोत. चला तर आता आपण पुढची डिझाईन काढूयात. तीन, 4 आणि हे 5. पाच लाईन काढायच्या आहेत त्याचे पान काढल्यासारखे. चक्री काढलेली आहे. तर आता त्याच्या बाजूने आपण ह्या पाकळ्या काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर भरून घेणार आहोत. लाल रंग हा प्रत्येकच पाकळीमध्ये भरून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण एक कमळ काढणार आहोत. प्रत्येकच रेघाने जी पानं काढली आहेत आपण त्या शेजारी. एक कळी काढायची आहे आणि गोल गोल ह्या पाकळ्या 3 काढून घ्यायच्या आहेत. 3 आणि पांढरे टिपके हे आतल्या कळीला जोडतील अशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत. मध्ये हे आपण पांढरा रंग देणार आहोत. 2, 3 अशाच प्रकारचे कमळ आपण चारही बाजूने काढणार आहोत. चला तर आता आपल्या दुसऱ्या साईडलाही अशाच प्रकारचे कमळ आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला सर्वत्र रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तर आपली रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत, म्हणजे रांगोळी कशी दिसते ॲट द एंड पाहणार आहोत.
पहा तर अशा पद्धतीचा ओव्हरव्ह्यू दिसतोय. किती सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी आपली ही दिसत आहे. थँक्यू.